मंडळी, अंदमान व्लॉग सिरीज पार्ट 3 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस आणि आजचा दिवस म्हणजे फुल आज काहीतरी धम्माल होणार, मज्जा येणार असा वाला होता. कारण आज आम्ही निघालो होतो हॅवलॉक आयलंडला आणि आज आम्ही करणार होतो डीप सी डायव्हिंग. त्याच्यामुळे खूप मज्जा येणार होती. सकाळ सकाळी लवकर उठलो आणि मग आम्ही निघालो आमच्या शिपकडे, जी नॉटिका नावाची शिप होती आणि ती आम्हाला घेऊन जाणार होती हॅवलॉक आयलंडला. जवळपास 1.5 तासांची जर्नी होती. सुरुवातीला सगळे एकदम वाव वाव किती छान सुंदर व्ह्यू आहे म्हणत म्हणत फोटोज रील्स काढल्या आणि नंतर 10 मिनिटांनी सगळे निवांत झोपून गेलो, कारण सकाळ सकाळी उठलेलो. मध्ये आम्हाला एक माणूस दिसला जो छोटीशी होडी घेऊन जात होता आणि ते बघून खूप छान वाटत होतं. आणि मग आम्ही पोहोचलो हॅवलॉक आयलंडला, स्वराज द्वीपला. तिथे आमचे जे ट्रिप कोऑर्डिनेटर होते ते आम्हाला पिक करायला येणार होते, जे आम्हाला आमचं जे डायव्हिंगचं लोकेशन होतं तिकडे घेऊन जाणार होते. सो आम्ही मस्तपैकी कारमध्ये बसलो आणि छोटीशी जर्नी करून आम्ही आमचं जे डायव्हिंगचं लोकेशन होतं तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर सुरुवातीला काही फॉर्मॅलिटीज होत्या. त्यांनी एक फॉर्म दिला होता, ज्याच्यात बऱ्याच गोष्टी होत्या. तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे का, तो प्रॉब्लेम आहे का. तो फॉर्म बघितल्यानंतर स्टार्टिंगला असं वाटलं की अरे बापरे, ह्यातलं आपल्याला काही आहे का, करावं की नको अशी भीती वाटत होती. पण म्हटलं ठीक आहे, जिंदगी ना मिलेगी दोबारा म्हटलं करून टाकूच, काय होईल ते होईल असं म्हणत आम्ही सगळ्यांनी तो फॉर्म साईन केला. आमच्या आधी जे लोक इथे आलेले होते त्यांची बॅच अजून सुरू होती डायव्हिंगसाठीची. सो मग आम्हाला थोडा अजून वेळ होता, म्हणून आम्ही तिकडे काहीतरी टाइमपास मज्जा मस्ती करत थोडा वेळ घालवला. आणि त्यानंतर ज्यासाठी आम्ही सगळेजण एवढे एक्सायटेड होतो त्यासाठी आम्ही पुढे गेलो आणि मग मस्तपैकी डायव्हिंग केलं. जवळपास अर्धा तास आम्ही पाण्याखाली होतो. सुंदर सुंदर मासे आणि ती लाईफ, जी मरीन लाईफ होती, ती बघून खूप मजा आली, खूप मस्त वाटलं. स्टार्टिंगला थोडी भीती वाटत होती, पण नंतर खूप छान वाटलं.